बच्चू कडू महायुतीत कटप्पाच्या भूमिकेत महायुतीत राहून पाठीत खंजीर खोपसतात रवी राणा यांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल करण्यात आलाय। बच्चू कडू मोर्चात पैसे देऊन लोक आणतात असंही राणांनी म्हटलंय। बच्चू कडूंनी मंत्री असताना अपंगासाठी एकही चांगलं काम केलं नाही। आनंदराव अडसुळांना राज्यपाल नाही तर राष्ट्रपती केलं पाहिजे असं रवी राणांनी म्हटलंय। आनंदराव अडसुळांनी मुंबई सिटी बँक घोटाळा केला असून अनेकांचे पैसे बुडवले आहेत असंही राणांनी म्हटलंय। या विषयावर आमदार रवी राणा यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा मोठा मोर्चा निघाला आणि या मोर्चानंतर आज बच्चू कडूंनी थेट पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली आणि या संपूर्ण विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी भंडाऱ्याचे आमदार रवी राणा आहेत। भाऊ, आज शरद पवारांची भेट घेतली, कुठेतरी महाविकास आघाडीच्या वाटेवर बच्चू कडू आहेत। शरद पवार साहेब अमरावतीला आल्यानंतर त्याच्या घरी सुद्धा गेले होते आणि शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत। प्रत्येक व्यक्ती एकामेका नेत्याकडे जातो, भेटतो, पण मला असं वाटतं की मोर्चा काढणे, आंदोलन करणे, मागण्या ठेवणे, तुम्ही 33 महिने सरकारमध्ये मंत्री होते, 12 तुमच्याकडे खाते होती, त्या खात्यामध्ये एखादं काम सांगा कामगारांसाठी, जलसंधारणाचं, शिक्षणाचं, बेरोजगारांचं, शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं कुठलं एखादं काम केलं असं? आज अपंग कल्याण मंत्री आहे तुम्ही, त्या खात्यामध्ये चांगल्या प्रकारे लोकांना मदत केली पाहिजे, अपंगांना न्याय दिला पाहिजे। म्हणजे माझं म्हणणं आहे की इलेक्शन आल्यानंतर कुठले तरी मुद्दे घेऊन बाहेर निघणे, त्या मुद्द्यामध्ये लोकांची दिशाभूल करणे। आज एकनाथजी शिंदे साहेबांनी वैयक्तिक त्यांना किती लाभ दिला हे बच्चू कडूंना नाही माहीत आहे, शिंदे साहेबांनाही माहीत आहे। त्याच मुख्यमंत्र्यांना म्हणता तुम्ही समुद्रात बुडवून टाकू। आपल्या मतदारसंघामध्ये अचलपूरमध्ये त्या शेतकऱ्याला, शेतमजुराला, रोजगार हमीच्या रोजगाराला जर न्याय देऊ शकत नाही आणि तुम्ही संभाजीनगरमध्ये जाऊन आंदोलन करता, त्या आंदोलनामध्ये काय रोजानी पैसे नेले हे सगळ्या मीडियांनाही माहीत आहे, मलाही माहीत, सगळ्यांना माहीत आहे। किती रुपये रोज तुम्ही लोकांना दिला आणि तो रोज देऊन तो लोक तिथं नेले। तर अशा प्रकारचा तमाशा केल्यापेक्षा सरकारमध्ये बसून सरकारशी बोललं पाहिजे, प्रत्येक प्रश्न सुटला पाहिजे, प्रत्येक प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला पाहिजे। इलेक्शन आल्यानंतर 8 दिवस तमाशा करायचा आणि पुन्हा 4.5 वर्ष मलिदा खायचा हा धंदा बंद केला पाहिजे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।